मेक युअर स्टडी इन इझी अँड सिंपल वे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मुलांना मराठी बाराखडी सहज सोप्या पद्धतीने कशी शिकावी व त्या बाराखडीचे इंग्रजी शब्दलेखन कसे करावे हे सहज शिकण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मुलांना पूर्ण दाखवा। आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हो, या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये पुढील अक्षर आहे ज्ञ। ज्ञसाठी इंग्रजीमध्ये लिहितात DNYA। पुढील अक्षर आहे ज्ञा। ज्ञला काना ज्ञा। ज्ञासाठीच इंग्रजीमध्ये लिहितात DNYAA ज्ञा। पुढील अक्षर आहे ज्ञी। ज्ञला पहिली वेलांटी ज्ञी। ज्ञीसाठीच इंग्रजीमध्ये लिहितात DNYI ज्ञी। पुढील अक्षर आहे ज्ञी। ज्ञला दुसरी वेलांटी ज्ञी। ज्ञीसाठीच इंग्रजीमध्ये लिहितात DNYEE ज्ञी। पुढील अक्षर आहे ज्ञू। ज्ञला पहिला उकार ज्ञू। ज्ञूसाठीच इंग्रजीमध्ये लिहितात DNYU ज्ञू। पुढील अक्षर आहे ज्ञू। ज्ञला दुसरा उकार ज्ञू। ज्ञूसाठीच इंग्रजीमध्ये लिहितात DNYOO ज्ञू। पुढील अक्षर आहे ज्ञे। ज्ञवर एक मात्रा ज्ञे। ज्ञेसाठीच इंग्रजीमध्ये लिहितात DNYE ज्ञे। पुढील अक्षर आहे ज्ञै। ज्ञैवरती दोन मात्रे ज्ञै। ज्ञैसाठीच इंग्रजीमध्ये लिहितात DNYAI ज्ञै। पुढील अक्षर आहे ज्ञो। ज्ञला एक काना एक मात्रा ज्ञो। ज्ञोसाठीच इंग्रजीमध्ये लिहितात DNYO ज्ञो। पुढील अक्षर आहे ज्ञो। ज्ञला एक काना दोन मात्रे ज्ञो। ज्ञोसाठीच इंग्रजीमध्ये लिहितात DNYAU ज्ञो। पुढील अक्षर आहे ज्ञम। ज्ञमवर एक अनुस्वार ज्ञम। ज्ञमसाठीच इंग्रजीमध्ये लिहितात DNYAM ज्ञम। पुढील अक्षर आहे ज्ञहा। ज्ञहासाठीच इंग्रजीमध्ये लिहितात DNYAH ज्ञहा। For more updates, like, share and subscribe. Thank you.